रामराम मंडळी, हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्याद्री डिस्कवरीमध्ये आपलं स्वागत आहे. आणि सह्याद्री प्रश्न मंजुषा भाग 5 यामध्ये आपलं स्पेशल स्वागत. तर आज आपले प्रमुख पाहुणे आपण बोलवलेले आहेत. तर राजेंद्र नारायण चव्हाण हे कडगावहून आलेत. नमस्कार. त्यानंतर अमृत शिवाजी शिंदे हे कडगावहून आलेत. काशीबा कृष्णा कांबळे हे ज्येष्ठ नागरिक म्हणून त्यांना आपण बोलवलं आहे, मानीचे. आणि सचिन नाईक हे पाडगावहून यांना निमंत्रित केले. आणि असा हा आपला जो सह्याद्री लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचा जो काही प्रयास आहे, या प्रयासाला चांगल्यापैकी उत्तम प्रतिसाद मिळायला लागला आहे. आपल्याला सह्याद्री जो प्रश्न मंजुषा 4था भाग होता त्याचा विनर आपण निवडलेला आहे. तो तुम्हाला पाहायला मिळेल. व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देतोय. आणि तर अशा पद्धतीनं आपला जो 4था प्रश्न होता त्या 4थ्या प्रश्नाला चांगला उत्स्फूर्त म्हणजे काय म्हणतात त्याला, चांगला प्रतिसाद, उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लोकांनी बऱ्यापैकी त्याच्यात म्हणजे सबस्क्रायबरनी आणि इतर लोकांनीही त्याच्यात भाग घेतला. आणि तो खूप चांगला त्याचा आपल्याला कार्यक्रम देखील चांगल्या पद्धतीने त्याचा झाला. आणि आता आपल्याला काय करायचं आहे की जो प्रश्न आपला जो 5वा प्रश्न आहे, तो 5वा प्रश्न आपल्याला मी आता विचारणार आहे. आणि त्या प्रश्नाचं अचूक उत्तर जे देतील अशा लोकांच्यातून आपण काय करतो, अशा ज्या श्रोते आहेत किंवा असे जे प्रेक्षक आहेत आपले, त्यांच्यातून आपण एक विनर निवडतो. आणि त्या विनरला आपण मध किंवा मोटरसायकलचं ऑइल बदली मध हा कैलासवासी हरिभाऊ देसाई फाउंडेशनच्या माध्यमातून देतो. वनश्री मध म्हणून जो आपला आहे. आणि जे ऑइल बदलून देतो गाडीचं ते डिस्कवरी ऑटोच्या माध्यमातून देतो. तर अशा पद्धतीनं हा उपक्रम आपण राबवलेला आहे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ कुठून बघताय कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि आपण आता नेमका तो प्रश्न काय आहे आत्ताचा, हा आपण आता विचारायला सुरुवात करतो. तर मागच्या वेळी आपण प्रश्न विचारला होता तो मौनी सागर जलाशय त्याचं उत्तर आहे. म्हणजे जे भुदरगडमध्ये असं एक धरण आहे जे पश्चिम भागात सह्याद्रीत येतं धरण, त्याचं आपण नाव विचारलं होतं. आणि आता आपण एक प्रश्न असा विचारतोय की मौनी महाराज म्हणजे मौनी सागर हे नाव कुणामुळं आलं? मौनी महाराजांच्यामुळं आलं. आणि मौनी महाराजांनी जिवंत समाधी सह्याद्रीत घेतली. आणि अशा एका पवित्र ठिकाणी जे शिवाजी महाराजांचे गुरु मौनी महाराज, आणि दक्षिण दिग्विजयाला ज्यावेळी शिवाजी महाराज इकडं आले त्यावेळी त्यांनी गुरूंचं दर्शन घेतलं. बघा काय म्हणतोय मी, ज्यावेळी शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला आले आणि दक्षिण दिग्विजयाला आले त्यावेळी शिवाजी महाराजांनी दर्शन घेतलं गुरूंचं, मौनी महाराजांचं. आणि ते नेमकं कोणत्या साली आले शिवाजी महाराज पाडगावमध्ये, आणि जे दक्षिण दिग्विजयाला ज्यावेळी ते आले ते पाडगावमध्ये आले आणि मौनी महाराजांचं जिथं दर्शन घेतलं आणि मौनी महाराजांनी जिथं समाधी घेतली तिथं त्यांचा मठ आहे. त्या मठाचा व्हिडिओ आपण पाठवलेलाच आहे, तुम्ही बघितला असेल तो व्हिडिओ पण आपण केलेला आहे. तर शिवाजी महाराज नेमकं कोणत्या साली आले पाडगावमध्ये मौनी महाराजांच्या दर्शनासाठी ते साल आपल्याला सांगायचं आहे. थोडासा प्रश्न अवघड आहे, पण बऱ्याचशा लोकांना हे माहीत असणं गरजेचं आहे की ज्या शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली अशा शिवाजी महाराज ज्या पावनभूमीत आलेत आणि ती पावनभूमी जिथं आम्ही राहतो जी सह्याद्रीमध्ये आहे ती म्हणजे सर्वसामान्य आपल्याला ते माहीत असणं हा इतिहास गरजेचा आहे. त्यासाठी हा प्रश्न विचारलेला आहे. तर याचं अचूक उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि ज्यांनी कुणी अचूक उत्तर कमेंट केलेली असतील त्यांच्यातून आपण एक विजेता निवडू. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, शेअर करा, म्हणजे इतरांच्यापर्यंत ही पण हा प्रश्न पोहोचला पाहिजे. आणि एक नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सह्याद्री डिस्कवरीशी कनेक्टेड राहा. आता आमच्या इकडं जे प्रमुख पाहुणे आलेले आहेत त्यांनी काय जर आपलं मनोगत या पद्धतीने व्यक्त करणार असतील तर प्रश्न मंजुषेच्या वेळी म्हणजे ज्यावेळी आपण विनर निवडला त्यावेळी चव्हाण साहेबांनी बोललेलेच आहेत. पण अजून काय समजा त्या विषयावर त्यांना जर बोलायचं असेल तर नेमकं थोडंसं मी त्यांना म्हणजे या सह्याद्रीबद्दल त्यांनी बोलावं असं मी त्यांना म्हणजे बोलण्यासाठी निमंत्रित करतो. नमस्कार दादा. आज आपल्या या ठिकाणी दादांचा ह्या सह्याद्री डिस्कवरी या प्रश्न मंजुषा कार्यक्रमाचा 5वा एपिसोड आहे.
या 5व्या एपिसोडमध्ये दादाने जे प्रश्न विचारला ते आपल्या सर्वांचं आराध्य दैवत शिवाजी महाराज यांच्यावरती विचारलेलं आहे. तर ह्या प्रश्नाचं सर्व जे श्रोते आहेत, सबस्क्रायबर आहेत, त्यांनी योग्य पद्धतीचं उत्तर कमेंटमध्ये दादांना द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि दादांच्या ह्या कार्याला मी शुभेच्छा देतो. प्रश्न असा होता की शिवाजी महाराज ज्यावेळेस दक्षिण दिग्विजयाला जात असताना पारगाव या ठिकाणी मौनी महाराजांचं समाधीस्थान आहे, त्या समाधीस्थानावरती त्यांनी किती नाही ते हयात असताना आले, हयात ज्यावेळी ते आले त्यावेळी हयात असताना आले आणि नंतर ज्यावेळी ते पुन्हा आले त्यावेळी त्यांनी समाधी घेतली होती, म्हणून त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी तो जो मठ बांधला तो शिवाजी महाराजांनी बांधून दिलेला आहे. हा, तर ते नेमकं कोणत्या साली मौनी महाराजांना भेटायला आले होते, हा ते साल कोणतं, ते साल कोणतं असा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं सर्व श्रोत्यांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकंदरीत आत्मचरित्राचे अभ्यासक आहेत अशा अभ्यासक लोकांनी अभ्यासपूर्वक या विषयी मत मांडावं. ते साल त्यांनी कॉमेंटमध्ये सांगावं आणि त्याचे अचूक उत्तर द्यावं. अचूक उत्तर देणाऱ्याला दादांचं जे स्वतःचं ब्रँड आहे मधाचं वनश्री ब्रँड, त्या ब्रँडचं मध पाव किलो देणार आहे दादा. त्याचबरोबर आणखीन एक त्यालाच लागून दादांचं डिस्कवरी ॲक्वाचं सर्व्हिस सेंटर आहे. त्या सर्व्हिस सेंटरमध्ये ब्रँडेड कंपनीचं ऑइल वापरून तुम्हाला ऑइल बदलीसुद्धा करून दिली जाईल आणि हे दादा या ठिकाणी योग्य पद्धतीने करताय. आज योगायोगाने आम्ही इथं आलो त्यावेळेस दादांचं जे कार्य आहे ते पाहिजे आम्हाला संधी मिळाली. दादा जे प्रश्नमंजुषेमध्ये ज्याने उत्तर दिलेले आहेत त्यांच्यामध्ये ट्रान्सपरन्सी कशी वापरतात याचं एक उत्तम पद्धतीचं उदाहरण आम्हाला या ठिकाणी सापडलं. त्यांनी ते नावं लिहून काढतात, लिहून काढल्यानंतर ती वाचून दाखवतात तुमच्यासमोर, जेणेकरून काय केलं जातं बऱ्याच ठिकाणी की नावं काढली जातात, ती घडे घातल्या जातात, मग त्यात कुणाचं एकाचंच नाव किती वेळा आहे काही कळत नाही. पण दादाने ती प्रत्येक जी अचूक उत्तर दिले त्यांची नावं तुमच्यासमोर वाचून दाखवली, त्याच्या आमच्यासमोर घडी घालून दाखवल्या आणि त्यांचा लकी ड्रॉ हे करून ते ज्येष्ठ नागरिकांच्याकडून काय केलं एक चिठ्ठी तुमच्यासमोर काढून दाखवली. अत्यंत ट्रान्सपरंट पद्धतीने हे कार्य केलं जातं. दादांच्या या कार्यास माझ्याकडून शुभेच्छा. धन्यवाद. चला तर मग सह्याद्री डिस्कवरीशी कनेक्टेड राहा आणि पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटू आणि पुढच्या रविवारी पुन्हा याच प्रश्नमंजुषेत भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.